आपण नाशिक जनमत या न्यूज चॅनलतर्फे हा एक व्हिडिओ दाखवत आहे मी आपणास। सध्या पावसाळा चालू झालेला आहे। नाशिकमध्ये पाऊस कमी असला तरी आज सकाळपासून बऱ्यापैकी थोडा पाऊस झालेला आहे आणि शहरामध्ये नाशिक लवकरच सिंहस्थ कुंभमेळा येतोय, त्यामुळे संपूर्ण रस्ते खणून ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे कामं जे आहे ते जोरात चालू आहे। परंतु नाशिककरांना तसंच नाशिक जिल्ह्यातून परराज्यातून जे भाविक आलेले आहे त्यांना शहरामध्ये आल्यानंतर ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। त्याचप्रमाणे आज आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला जाणारी पालखी देखील आलेली आहे। दरम्यान पाऊस झाल्याने आज सकाळी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर बसस्टॉपच्या पुढे इतका रस्ता खराब होता तर अगोदरच एका बाजूने रस्त्याचं काम चालू, त्यातच अरुंद रस्ता आणि त्यामध्ये गुडघ्याच्याही वर पाणी साचलेलं आणि एकाच बाजूने फक्त छोटी छोटी म्हणजे हळूहळू वाहतूक चालू होती। खूप मोठी रांग लागलेली होती, तर ट्रॅफिकच्या समस्येने पूर्ण जाम झालेले आहेत आणि रस्त्यावर सर्वत्र जो खणलेला चिखल आहे तो आलेला आहे। त्यामुळे नागरिकांचे कपडे खराब होत आहेत, कोणी घसरून पडतंय। खूपच अवघड अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। मी आता निमाणी स्टँडकडे गेलेलो होतो। निमाणी स्टँडवर 25 मिनिटं जवळपास मी या ठिकाणी उभा होतो। 12:45 तर 1:10 त्या ठिकाणी उभा होतो। तर इतकी ट्रॅफिक जाम आहे। निमाणी स्टँडवर खूप मोठा लोड आलेला आहे ट्रॅफिकचा। सिटी लिंक बस आहेत, त्याचप्रमाणे नाशिक शहराच्या बाहेरून नांदगाव, मनमाड, मालेगाव इत्यादी भागातून येणाऱ्या ज्या बसेस आहे त्या पूर्ण या ठिकाणी येतात आणि जवळच शरद पवार मार्केट देखील आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग देखील भाजीपाला वगैरे विक्रीसाठी, धान्य वगैरे विक्रीसाठी येत असतो आणि हाच रस्ता पुढे दिंडोरी पेठवरून गुजरातकडे जातो। त्यामुळे मोठी वाहतूक आहे आणि इतकी ट्रॅफिक जाम आहे तर मला या ठिकाणी दररोजच झालेलं आहे। प्रवाशांना मुठीत जीव धरून या ठिकाणी चालावं लागतं। एक सांगावंसं वाटतं की मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी रिक्षा स्टॉप होता, त्या रिक्षा स्टॉप जवळ थांबलो। मला एकही ट्रॅफिक हवालदार, पोलीस, वार्डन या ठिकाणी दिसले नाही आणि जवळपास 5-5, 10-10 मिनिटं ST बसेस वगैरे एका ठिकाणी थांबत होते आणि दुचाकी वाहन चालक तर अक्षरशः जीव मुठीत धरून चालत होते। मी एका मोटरसायकलवर एक लेडीज ताई होती, आपल्या छोट्याशा बाळाला त्या अशा धरून चालल्या होत्या। दोघी बाजूनी गाड्या, ते वाहन आणि ती गर्दी, पावसाने सर्वत्र रस्त्यावर चिखल झालेला। तर कुठेतरी ही जी ट्रॅफिक आहे लवकरात लवकर द्वारकेवरची वाहतूक सुरळीत होऊन जुनं ठक्कर बाजार असेल, CBS असेल, मुंबई महामार्ग वगैरे अशा ठिकाणी या ST बसेस वगैरे गेल्या पाहिजे। कारण निमाणी स्टँडमध्ये एक तर अरुंद जागा आहे, त्यातच त्या स्टँडमध्ये पूर्ण खड्डे झालेले आहे। जे बस स्थानक आहे प्रवाशांना बसायला त्याबरोबर पत्रेच नाही आहे। अतिशय समस्या आहेत प्रवाशांना। यामध्ये ST महामंडळ असेल, महानगरपालिका असेल आणि ताबडतोब या ठिकाणी चांगली सोय प्रवाशांना दिली पाहिजे। आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे। सिटी लिंक बस धारकांना थोडं सांगण्यात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माणसांचे, पब्लिकचे जीव खूप मूल्य आहे। कालच उपनगर या ठिकाणी 3 का 4 वाहनांना सिटी लिंक बसने धडक दिलेली आहे। अतिशय जोरात आणि बेशिस्तपणे सध्या जे वाहन चालक आहे ते सिटी लिंक बस हे जोरात वाहन चालवतात आणि खूपच प्रवाशांना, नागरिकांना खूप एक मन संताप सहन करावा लागतो। अनेकांचे जीव देखील यामध्ये जात आहे, अनेक जण जखमी देखील होत आहे। सध्या नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही समस्या वाढली आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी
व जे महानगरपालिकेचे अधिकारी आहे यांनी या वाहतुकीकडे लक्ष दिलं पाहिजे, होणाऱ्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. नाशिक शहराचा विकास नक्कीच झाला पाहिजे. रस्ता काँक्रिटीकरण होत आहे, खूप चांगली गोष्ट आहे आणि नाशिकची सुधारणा होणार आहे. परंतु काय ज्यावेळेस अशा अपघात होतात, नागरिकांना जीव गमावा लागतात. मागे एका सैनिकाने देखील आपला जीव गमावला आहे. तर असे लहान मोठे खूप खूप अपघाताची संख्या नाशिक शहरात वाढलेली आहे. मी एक सांगू इच्छितो, शहरात वॉर्डन देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, परंतु ते देखील काही वेळेस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही. कुठेतरी बसतात, मोबाईल बघतात आणि कोणतंही असं ट्रॉफिकचं हे काम करत नाही जोरात, की वाहन जे एका बाजूने थांबून ठेवायचे, दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत करायची, असा प्रकार दिसत नाही. आणि जे ट्रॉफिक हवालदार वगैरे आहे ते देखील त्यांना काही सांगत नाही. तर कृपया ही वाहतूक जी आहे ती चांगली झाली पाहिजे. नागरिकांचे तसेच नाशिककरांचे हाल झाले पाहिजे नाही आणि नागरिकांचे जीव देखील गेले पाहिजे नाही, कुणी जखमी होता कामा नाही. अतिशय लवकरात लवकर ही कामं होऊन वाहतूक सुरळीत केली पाहिजे. 1 महिना लेट पावसाळा आलेला आहे, त्यामुळे जर का लवकर पावसाळा अजून चालू झाला असता तर शहरातील जी कामं आहेत, काँक्रिटीकरण वगैरे करायची रस्त्याची, त्यामध्ये व्यत्यय आला असता. परंतु पावसाने यावेळेस थोडी दांडी मारली. तर लवकरात लवकर रस्ते चांगले करून घ्या. आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत हे रस्ते चांगले होत नाही, जोपर्यंत सिग्नल काही काही ठिकाणी बंद आहेत, तर ही जी व्यवस्था जी आहे शहरातली जे वाहतूक जी खोळंबलेली आहे, तर कृपया नागरिकांना म्हणजे जे वाहनधारक आहे यांना दंड देऊ नका, यांना फाईन करू नका. अक्षरशः 1000, 500 रुपये वाहतूक पोलिसांतर्फे फाईन केल्या जातं, दंड दिल्या जातात. एकदा रस्ते चांगले करा, पार्किंगची व्यवस्था करा, वाहतूक चांगली करा आणि मग बिंदास तुम्ही वाहन चालवणारा चुकला की बिंदास दंड घ्या. परंतु सध्या तरी दंड आकारू नका, असं नाशिककरांचं आणि वाहनधारकांचं म्हणणं आहे. कारण की अक्षरशः ड्युटीला जाताना 1-1 तास अगोदर निघूनही ड्युटीच्या वेळेवर सध्या नाशिककर पोचत नाहीये. आंबड लिंक रोड आहे, इथं सुद्धा इतकी वाईट परिस्थिती आहे. खूप खोल 2-2 फुटाचे खड्डे झालेत, परंतु कुणी ते बुजवायला तयार नाहीये. आणि तो जो रस्ता आहे तिकडून गरवारे पॉईंट कडून येतो मुंबईवरून आणि इकडे त्र्यंबक रोडला लागतो. तर आणि MIDC आहे, आंबड MIDC, त्याचप्रमाणे सातपूर MIDC आहे. तर मोठे मोठे कंटेनर वगैरे देखील या ठिकाणी येत असतात. तर असे रस्ते जे आहे ते एकतर्फी का होत नाही, बाजूनी काम चालू आहे, पण त्या ठिकाणी ट्रॉफिक हवालदार हे करा. ते रस्ते जे आहेत अरुंद त्याच्यातही जरा खड्डे असतील तर त्या खड्डे लवकरात लवकर बुजवा. हेच मी चंद्रकांत धात्रक आणि मी नाशिक महानगरपालिका प्रशासन, जिल्हा अधिकारी प्रशासन, जिल्हा प्रशासन यांना सांगू इच्छितो. कृपया नागरिकांना खूप संताप व्यक्त करावा लागत आहे. अनेक ठिकाणी केबल तुटलेल्या आहे या खोदकामामुळे, त्यामुळे इंटरनेट सेवा बंद झालेली आहे, पाईप लाईन फुटलेल्या आहे, त्यामुळे काही जणांना कमी दाबाने पाणी येत आहे. अतिशय समस्या ज्या आहे नाशिकमध्ये या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. कृपया नाशिककरांच्या वतीने लवकरात लवकर मी सांगू इच्छितो की ही कामे झाले पाहिजे, नाहीतर पुन्हा अशा या पावसाच्या परिस्थितीमध्ये, रस्ते अरुंदीच्या परिस्थितीमध्ये नाशिककर रस्त्यावर उतरतील, आंदोलनं करतील आणि अजूनही त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना वाहतुकीला बसेल. त्यामुळे कृपया जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावं. ताबडतोब ही जी वाहतूक आहे ही सुरळीत करावी. निमाणी स्टँडवरचा जो लोड सध्या आलेला आहे, एक तर अरुंद गेट, त्यामधून बस बाहेरही जातात, मध्येही जातात आणि त्या गेटवरच बिलकुल एकदम छोटी जागा असल्याने पुढे सर्व ट्रॉफिक जाम, रिक्षा स्टँड, फळ विक्रेत्यांच्या गाड्या, सर्व काही खूप खूप अवघड परिस्थिती आहे. हो, काय सांगणार.
एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. व्हिडिओ थोडा मोठा होतोय, परंतु कृपया अजूनही पाऊस कमी आहे आणि रात्रीचा दिवस करा, दिवसाचा रात्र करा आणि कामं करून लवकर रस्ते मोकळे करा आणि बसस्टँडची काहीतरी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. कारण निमाणी स्टँडवरून अनेक बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण CBS वगैरे गावात येण्यासाठी रिक्षाचा उपयोग करावा लागत आहे आणि निमाणी स्टँडवरून 20-30 रुपये भाडं देऊन मग काही जी आपली खरेदी वगैरे असेल ती करावी लागत आहे. आणि एकंदरीत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आणि शहरातील नागरिकांना देखील हा मोठा भुर्दंड आणि संताप सहन करावा लागत आहे. कृपया प्लीज लवकरात लवकर रस्त्याची कामं केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी कडक पोलीस बंदोबस्त हवा आहे. ट्रॅफिक कुठेही जाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एकही असा रस्ता नाही, गंगापूर रोडचं इतका असे खोल खड्डे खणून ठेवले तर विचारूच नका. अक्षरशः पूर्ण शहरामध्ये मी फिरलो, टाकली रोड असेल, तिंगारिया रोड असेल, असं कुठेच नाही की त्या ठिकाणी रस्त्याची कामं चालली आहेत. द्वारका आहे, नाशिक रोडला आहे, सर्व ठिकाणी पूर्ण जाम परिस्थिती आहे ट्रॅफिकची. अक्षरशः संध्याकाळी जर 6 ते 8 वाजेदरम्यान वाईट परिस्थिती संपूर्ण शहरात झालेली आहे. आणि लवकरात लवकर हा मोठा पाऊस चालू होण्याच्या अगोदर सर्वांनी जे ट्रॅफिक पोलीस असतील, जे वार्डन असतील, यांनी थांबणं महत्त्वाचं आहे. दुपारी काही हरकत नाही, तुम्ही जेवायला जाता, जेवणाची वेळ आहे, पण त्यावेळेस काही जणांनी जे आहेत शिफ्टवारे म्हणजे 12:30 ते 1-1:30च्या दरम्यान तुम्ही 2-4 जणांनी जेवण करा आणि मग पुरा तुम्ही ड्युटीला या. मग बाकीचे जे उभे होते त्यांना जेवणासाठी जाऊ द्या. असं काहीतरी ताळमेळ बसवणं महत्त्वाचं आहे. बाय बाय. हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतोय. जनहितार्थ असा हा मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. बाय बाय, नमस्कार. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. नाशिक.